नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. दुपारी जेवण झालं की एक छान डुलकी काढावीशी वाटते, नाही का? पण अनेकदा होतं काय की हीच छोटीशी झोप आपला सगळा दिवसच खराब करून टाकते. तर मग आज आपण याच दुपारच्या झोपेचं म्हणजे पॉवर नॅपचं योग्य गणित काय आहे हेच समजून घेणार आहोत. असं कधी होतं का की मस्त जेवणानंतर आपण ठरवतो बस फक्त 5 मिनिटं डोळे मिटतो आणि मग कामाला लागतो. पण जेव्हा डोळे उघडतात तेव्हा बघतो तर 2 तास निघून गेलेले असतात आणि फ्रेश वाटण्याऐवजी डोकं उलट जड झालेलं असतं. हे नक्कीच अनुभवलं असेल, बरोबर? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपल्या झोपेचं टायमिंग कुठेतरी चुकतंय. चला तर मग सगळ्यात आधी हेच पाहूया की दुपारच्या झोपेत नेमकं काय चुकतंय. म्हणजे बघा, जास्त वेळ झोपून उठल्यावर एकदम ताजंतवानं वाटायला पाहिजे, पण त्याऐवजी डोकं दुखायला लागतं, डोळे लाल होतात, अंगात प्रचंड आळस भरतो आणि काही क्षण तर अक्षरशः कळत नाही की अरे मी कुठे आहे, सकाळ झाली की संध्याकाळ. हीच आहे बॅड नॅप, पॉवर नॅप नाही. अगदी बरोबर. दुपारच्या झोपेचे हे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे पॉवर नॅप, जी आपल्याला ऊर्जा आणि एक प्रकारची सतर्कता देते, आणि दुसरी म्हणजे बॅड नॅप, जी आपला आळस आणि थकवा दोन्ही वाढवते. म्हणजे सगळा खेळ वेळेच्या योग्य आणि चुकीच्या वापराचा आहे. खरं तर दुपारची झोप ही एखाद्या तलवारीच्या धारेसारखी असते. जर तिचा योग्य वापर केला ना, तर ती आपल्याला सुपरह्युमन बनवू शकते, आपली कार्यक्षमता वाढवू शकते. पण जर तिचा वापर चुकला, तर ती आपला उरलेला अख्खा दिवस खराब करू शकते. पण असं नेमकं का होतं? म्हणजे जास्त वेळ झोपूनही फ्रेश वाटण्याऐवजी थकवा का येतो? ह्यामागे एक ठोस विज्ञान आहे. चला, तेच आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. या अवस्थेला विज्ञानाच्या भाषेत स्लीप इनर्शिया असं म्हणतात. आता हा शब्द अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या मेंदूचा हँगओव्हर आहे. जेव्हा आपण गाढ झोपेतून एकदम जागे होतो तेव्हा आपला मेंदू गोंधळतो आणि मग आपल्याला सुस्ती, चिडचिड आणि थकवा जाणवतो. हे असं होतं कारण जेव्हा आपण 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपतो तेव्हा आपला मेंदू झोपेच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे गाढ झोपेत जातो. आणि या गाढ झोपेतून जेव्हा अलार्मने किंवा कशानेही आपण अचानक उठतो तेव्हा मेंदूला एक प्रकारचा धक्का बसतो आणि याच धक्क्यामुळे स्लीप इनर्शियाची अवस्था निर्माण होते. बरं, हे झालं विज्ञानाचं. पण जगभरातले मोठे मोठे संशोधक आणि इतकंच काय, आपल्या परंपरा ह्याबद्दल काय सांगतात? चला, तेही पाहूया. तुम्हाला माहितीये, पॉवर नॅपचं महत्त्व पटवून देण्यासाठी थेट अंतराळ संस्था नासाने त्यांच्या वैमानिकांवर एक खूप प्रसिद्ध प्रयोग केला होता. आणि त्याचे जे निष्कर्ष समोर आले ते खरंच आश्चर्यकारक होते. या अभ्यासात असं दिसून आलं की फक्त 26 मिनिटांच्या एका छोट्याशा नॅपमुळे वैमानिकांची सतर्कता म्हणजे त्यांचा अलर्टनेस तब्बल 54% वाढला. एवढंच नाही तर त्यांच्या एकूण कार्यक्षमतेत म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये 34% सुधारणा झाली. विचार करा, अर्ध्या तासापेक्षा कमी झोपेमुळे किती मोठा फायदा होऊ शकतो. आणि हेच विज्ञान समजल्यामुळे आज गुगलसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खास नॅप पॉड्स तयार करतात. आपल्या भारतीय आयुर्वेदात तर फार पूर्वीपासून वामकुक्षी म्हणजेच जेवणानंतर थोडा वेळ डाव्या कुशीवर विश्रांती घेण्याचं महत्त्व सांगितलंय, पण तासनतास झोपण्याचं नाही. बंगळुरूच्या निमहान संस्थेच्या अभ्यासानुसार तर दुपारी जास्त वेळ झोपल्याने रात्रीच्या झोपेवर वाईट परिणाम होतो आणि निद्रानाशासारख्या समस्या वाढतात. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सगळं ज्ञान आपण प्रत्यक्षात वापरायचं कसं? एक परफेक्ट स्मार्ट नॅप घेण्यासाठी फक्त 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे 20 मिनिटांचा. 10 ते 20 मिनिटांचा अलार्म लावून झोपा, म्हणजे मेंदू गाढ झोपेत जाणारच नाही. दुसरा नियम म्हणजे दुपारी 3च्या आधी झोप घ्या. साधारण 1 ते 3 ही वेळ नॅपसाठी सर्वोत्तम मानली जाते. आणि तिसरा नियम ही एक प्रो टिप आहे, कॉफी नॅप. झोपण्यापूर्वी 1 कप कॉफी प्यायची आणि मग 20 मिनिटांसाठी झोपायचं. जेव्हा जाग येईल तेव्हा नॅपमुळे आलेली एनर्जी आणि कॉफीची किक दोन्ही एकत्र मिळेल. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. दुपारची झोप ही आपल्यासाठी टॉनिक बनायला हवी, गुंगी नको. आणि ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हे बघा, गणित अगदी सोपं आहे.
10 ते 20 मिनिटांची स्मार्ट झोप आपल्याला दिवसभर धावणाऱ्या घोड्यासारखं कार्यक्षम बनवते, पण तीच जर 2 तासांची झोप झाली तर ती आपल्याला आळशी गधा बनवू शकते. आता निवड आपली आहे. तर मग आता स्वतःलाच विचारा, आपण एक पॉवर नॅपर आहोत की दुपारी घोरणारे कुंभकर्ण? चला, उद्यापासूनच एक प्रयोग करून बघा. 20 मिनिटांचा अलार्म लावा आणि स्वतःचा हा बदल अनुभवा. तर मनाचे खेळमध्ये आज आपण दुपारच्या झोपेचं हेच गुपित उलगडलं. हे सादरीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण 9850583688 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.